सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट आय सी टीमधील येणारे एक महत्त्वाची घटक आहे मेमरी स्टोरेज. मेमरी स्टोरेज आपण जे कॉम्प्युटरला माहिती देतो, जे डाटा देतो, दिलेले माहिती कॉम्प्युटरच्या कोणत्या भागात साठवण होतो, स्टोरेज होतो, त्या स्टोरेजला आपण मेमोरी स्मरणशक्ती मेमोरी असे म्हणतो. कॉम्प्युटरच्या मेमरी कुठे आहे आणि कॉम्प्युटरच्या मेमरी काय काम करत असतात, कॉम्प्युटरला किती मेमोरी आहे हे आपण बघूया. आणि आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण गेल्या नेट एक्झाममध्ये पाठीमागील ह्या 3 वर्षांच्या नेट एक्झाममध्ये भरपूर प्रश्न ह्या युनिटावरती आलेले आहे आणि महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये 100% ह्याच्यावरती प्रश्न येणार. लक्षपूर्वक हे मेमरी स्टोरेज घटकावरती व्हिडिओ पहा आणि बोर्डवर लिहिलेले प्रत्येक वर्ड महत्त्वाचा आहे. शक्य झालं तर, शक्य नाही शक्य करून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. ओके, चला. स्टोरेज, मेमोरी म्हणजे स्टोरेज ऑफ डाटा. स्टोरेज ऑफ डाटाला आपण मेमोरी असे म्हणतो. स्टोरेज डिव्हाइस कोणकोणते आहेत बघा. मेमोरी, पहिल्यांदा मेमोरी याचा अर्थ काय आहे? स्टोरेज ऑफ कॉम्प्युटर डाटा. कॉम्प्युटरच्या माहिती साठवण करण्याची घटकाला आपण मेमोरी असे म्हणतो. तर मेमोरीमध्ये इंटरनल मेमोरी आणि व्हर्च्युअल मेमोरी, कॅची मेमोरी असे मेमरीज आहे. आता इंटरनल मेमोरी ह्याचा अर्थ अंतर्गत मेमोरी, कॉम्प्युटरच्या आत असलेले जे इंटरनल मेमोरी आहे. उदाहरणार्थ चिप, आपण चिप्स, IC चिप्स असतात, चिप्स असं घट्ट म्हणजे काळी भाग आहे, असे त्याला एक तार असतो, त्याला चिप म्हणतात. चिप. ओके. चुप 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 पाणी, ते चिप नाही रे बाबा, इथलं हे चिप वेगळं आहे. इंटरनल मेमोरीला आपण चिप्स असे म्हणतो. हे टेम्पररी इंटरनल स्टोरेज आहे. टेम्पररी इंटरनल स्टोरेज, काहीतरी माहिती कॉम्प्युटरला दिलो तर तात्काळ थोड्या वेळेपर्यंत माहिती कॉम्प्युटरमध्ये सेव्ह असतात आणि नंतर ते उडून जातात. उड़ गया जा कबूतर जा 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 कबूतर जा, पहले प्यार के पहले चक्के आमच्या मॅडम को हो जा. टेम्पररी इंटरनल मेमरी. ओके सर, पेपरला काय येतं तेवढा सांगा, लय सांगू नका, तेवढा सांगतो रे बाबा. व्हर्च्युअल मेमोरीला काय म्हणतात? व्हर्च्युअल मेमोरी म्हणजे हे बघा, हे इंटरनल मेमोरी आणि व्हर्च्युअल मेमोरी. व्हर्च्युअल मेमोरी अँड इल्युजन ऑफ एक्स्ट्रीमली लार्ज मेन मेमोरी. मेन मेमोरीसारखा हा मोठा मेमोरी कॉम्प्युटरमध्ये असतो. व्हर्च्युअल मेमोरी म्हणतात त्याला, व्हर्च्युअल मेमोरी. लक्षात घ्या. अँड इल्युजन ऑफ एक्स्ट्रीमली लार्ज मेन मेमोरी. मोठं लार्ज मेन मेमोरीला आपण व्हर्च्युअल मेमोरी असे म्हणतो. ॲक्च्युली पेपरला हे विचारतात, कॅची मेमोरी म्हणजे काय? कॅची मेमरीला आपण टेम्पररी मेमोरी असे म्हणतो. ह्याला ओलाटाईल मेमोरी शब्द टेम्पररी वापरत नाही, त्यांनी ओलाटाईल मेमोरी वापरतात. कॅची मेमरी हे ओलाटाईल मेमरी असतात. सत्य आहे का असत्य आहे? ट्रू फॉल्समध्ये हे प्रश्न विचारलेले होते नेट एक्झाममध्ये. कॅची मेमोरी इज ओलाटाईल मेमोरी. ह्याचा अर्थ हे टेम्पररी मेमोरी आहे. कॉम्प्युटर जोपर्यंत चालू असतो तोपर्यंत डाटा स्टोरेज कॉम्प्युटरमध्ये असतात, नंतर बंद होतात. कॅची मेमोरी इट इज नियर टू द CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या जवळ कॅची मेमोरी असतात. कॅची मेमोरी काय करतात? रिसेंट इन्फॉर्मेशन स्टोर्ड. आता जे कॉम्प्युटरला आपण इनपुट माहिती दिलेलं असतो, कॉम्प्युटरला इनपुट माहिती दिलं की ते जाऊन अगोदर ह्या कॅची मेमोरीमध्ये जाऊन स्टोअर होतो. कॉम्प्युटरच्या आत जात नाही, कॉम्प्युटरच्या मध्ये शिरत नाही. कॉम्प्युटरच्या सुरुवातीला
पटदेशी जाऊन तिथंच बसणे, दारात बसणे, कॉम्प्युटरच्या CPU जाऊन तिकडं दारात बसायचं. कॅची मेमोरी, दार उघडलं की पटदेशी बाहेर जायचं. रिसेंट इन्फॉर्मेशन स्टोर्ड, कॉम्प्युटरला आत्ता दिलेलं माहिती ह्या कॅची मेमोरीमध्ये स्टोअर होत असतात. प्रश्न कसे विचारतात, कॉम्प्युटरला तात्काळ दिलेलं माहिती कुठल्या मेमोरीमध्ये स्टोअर होतात. रिसेंट इन्फॉर्मेशन कॉम्प्युटरच्या कोणत्या मेमोरीमध्ये स्टोअर होतात, कॅची मेमोरीमध्ये. इट इज अ फास्टेस्ट मेमोरी, हे फास्ट मेमोरी आहे, स्पीड आहे. आता परवा तेलंगणाच्या स्टेट एक्झाममध्ये हे विचारलं होते. रॉम म्हणजे काय, ROM, रॉम, रीड ओनली मेमोरी, त्याचा फुल फॉर्म विचारतात, दुसरा काही विचारत नाही. रीड ओनली मेमोरी. रॉम हे ओलाटाईल आहे का नॉन ओलाटाईल आहे, हे नेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न. रॉम हे नॉन ओलाटाईल मेमोरी आहे. नॉन ओलाटाईल म्हणजे ह्या कॉम्प्युटरला एखाद्या सॉरी तिथं जाण्यापेक्षा इथं हे सोडलो बघा, हे महत्त्वाचं आहे. ओके, रॅम आणि रॅम आणि रॉममध्ये काय फरक आहे बघा. रॅमचा फुल फॉर्म आहे रँडम, हे पूर्ण लक्षात ठेवा. रँडम ॲक्सेस मेमोरी, त्याचा अर्थ नाही समजलं तरी जाऊ दे, ॲटलिस्ट त्याचं फुल फॉर्म काय आहे ते तरी लक्षात ठेवा. रँडम ॲक्सेस मेमोरी, ह्या मेमोरीला आपण मेन मेमोरी असे म्हणतो, ह्याला ओलाटाईल मेमोरी म्हणतात. ह्या मेमोरीमध्ये एखाद्या माहिती आपण पाठवून दिलो तर ते माहिती फक्त काही तात्काळ टेम्पररीपर्यंत ते तिथं स्टोअर होतात. कॉम्प्युटर बंद केल्यानंतर रॉममध्ये स्टोअर झालेल्या माहिती गडप होतात. नंतर कॉम्प्युटर ऑफ केलो, आतलं माहिती जातात. कुठं जातात मला काय माहिती, जातात. रँडम ॲक्सेस मेमोरी, ह्याला मेन मेमरी म्हणतात. हे ओलाटाईल मेमोरी आहे, ह्याला म्हणजे टेम्पररी मेमोरी आहे. डाटा डिसअपियर आफ्टर कॉम्प्युटर इज ऑफ. कॉम्प्युटर ऑन केलं की जे माहिती आपण देतो ते तोपर्यंत तिथं असतात. कॉम्प्युटर बंद झालं तर माहिती निघून जातात. रॅम आणि रॉम म्हणजे रीड ओनली मेमोरी, ह्याला आपण नॉन ओलाटाईल मेमोरी असे म्हणतो. नॉन ओलाटाईल ह्याचा अर्थ रॉममध्ये स्टोअर झालेले डाटा हे परमनंट रीती तिथे असतात. एखादा आपण फोटो पाठवलो, एखादा टायपिंग केलेलं माहिती पाठवलो, ते ना कॉम्प्युटर बंद झाला तरी त्याच्यामध्ये सेव्ह असतात ह्या मेमोरीमध्ये, रॉममध्ये. आता PROM, प्रॉम, हे जम्मू काश्मीरचे सेट एक्झाममध्ये विचारले होते. प्रोग्राम, लक्षात ठेवा, प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी, ह्यालाही सुद्धा आपण नॉन ओलाटाईल मेमोरी म्हणजे परमनंट मेमोरी असे आपण म्हणतो. त्याच्यानंतर EPROM, ई म्हणजे इरेजेबल, P म्हणजे प्रोग्रामेबल, R म्हणजे रीड, O म्हणजे रीड ओनली मेमोरी. इरेजेबल, प्रोग्रामेबल, रीड ओनली मेमोरी, त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. EEPROM, EEPROM, ई म्हणजे इलेक्ट्रिकल, इरेजेबल, प्रोग्रामेबल, रीड ओनली मेमोरी. सर हो तुमचं मेमोरी किती स्ट्रॉंग आहे हो, काय खाता तुम्ही? मी लसूण खातो, कांदा खातो, कांदा, बदाम, कच्चा बदाम, आम्ही का हो शेंगा खातो, शेंगा, तुम्ही पण खावा. इलेक्ट्रिकल, इरेजेबल, प्रोग्रामेबल, रीड ओनली मेमोरी. इलेक्ट्रिकल, इरेजेबल, प्रोग्रामेबल, रीड ओनली मेमोरी. ह्याला काय म्हणतात, फ्लॅश मेमोरी. हे खूप इम्पॉर्टंट आहेत बघा. कोणत्या मेमोरीला आपण फ्लॅश मेमोरी असे म्हणतो, ह्याला EEPROM ला. ओके, आता प्रायमरी स्टोरेज, सेकंडरी स्टोरेज, इंटरनल स्टोरेज, एक्सटर्नल स्टोरेज, फक्त त्याचा अर्थ समजून घ्या. प्रायमरी स्टोरेज हे शॉर्ट टर्म, काही काळापुरतं माहिती त्याच्यामध्ये ॲड होत असतात प्रायमरी स्टोरेजला. फॉर एक्झाम्पल रॅम आहे आणि रॉम आहे, डाटा नॉट स्टोर्ड परमनंटली. सेकंडरी स्टोरेज हे महत्त्वाचं नाही. सेकंडरी स्टोरेज ह्याला ऑक्झिलरी स्टोरेज असंही म्हणतात. उदाहरणार्थ सेकंडरी स्टोरेज, आपण जे CD, लॅपटॉपला आपण CD आत टाकून आपण पिक्चर बघतो, माहिती बघतो, गाणे ऐकतो, CD. कॉम्पॅक्ट डिस्क, CD, रॉम,
हे सेकंडरी स्टोरेज आहे. ह्याला फ्लॉपी डिस्क असेही म्हणतात. लक्षात ठेवा, सेकंडरी स्टोरेजला फ्लॉपी डिस्क असे म्हणतात. हे नेटला विचारलेले प्रश्न. मॅग्नेटिक डिस्कला सुद्धा आपण सेकंडरी स्टोरेज म्हणतो. इंटरनल स्टोरेज, कॉम्प्युटरच्या आत फिक्स्ड असलेले मेमोरी इंटरनल स्टोरेज हे हार्ड डिस्क असतात. हार्ड डिस्क कॉम्प्युटरमध्ये पॅक असलेलं असतात. हे एक्सटर्नल स्टोरेज म्हणजे बाहेरून आपण कॉम्प्युटरला टच करतो. आता पेनड्राईव्ह टच करतो. पेनड्राईव्हमध्ये आपण गाणे सेव्ह करतो, टायपिंग केलेले PDF फाईल सेव्ह करतो, फोटो सेव्ह करतो. एक्सटर्नल स्टोरेज आहे पेनड्राईव्ह. त्याच्यानंतर आहे एक्सटर्नल रिम्युवेबल. हे रिम्युवेबल कॉम्प्युटरमधून बाहेर काढतो, कॉम्प्युटरमध्ये आतसुद्धा घालतो आपण. CD असू द्या, DVD, हे पेपरला विचारलेले प्रश्न. DVD त्याचं फुल फॉर्म विचारलं होतं बघा. DVD, त्यानंतर पेनड्राईव्ह. आता फ्लॅश डिव्हाइस कशाला म्हणतात? पेनड्राईव्हला आपण फ्लॅश डिव्हाइस, ज्याच्यामधलं माहिती आपण एका झटक्यात फ्लॅश करू शकतो. अशा पद्धतीने कॉम्प्युटरच्या स्टोरेज डिव्हाइसबद्दल आपण माहिती घेतलेली आहोत. नाही समजलं तर पुन्हा एकदा हे व्हिडिओ व्यवस्थित रिपीट पहा, नाहीतर नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहा, बोर्डवर लिहिलेले प्रत्येक पॉईंट्स, आणि डेफिनेटली विल गेट 2 मार्क्स. ओके, ऑल द बेस्ट. नमस्कार.